₹1 कडीपत्ता नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. आज शुक्रवारी 12 जानेवारी 2024 रोजी रात्री 10:30च्या सुमारास विद्याधाम कॉलनी ते आश्रम पासून खंडोबा माळकडे जाणारा बिबट्या आढळून आल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्री उशिरा वन विभागाचे पथक या भागाकडे येण्यासाठी निघाले होते. चाकण शहरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. रिंग रोडवरून खेड तालुक्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. रिंग रोड बाधित कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर आरोप केल्यानंतर शुक्रवारी 12 जानेवारी रोजी आमदार मोहिते यांनी टीका करणाऱ्या मंडळींना सडेतोड उत्तर दिले. खेडचे महसूल अधिकारी, तहसीलदार आणि प्रांत यांनी एजंटांमार्फत चुकीची कामे केली आहेत. या बोगस नोंदींचे पुरावे आपल्याकडे आहेत. ते योग्य वेळी योग्य ठिकाणी सादर करणार आहोत. अधिकाऱ्यांची बाजू घेऊन माझ्यावर टीका टिप्पणी करणारे सुपारी बहाद्दर आहेत. समाजातील स्वतःची प्रतिमा या स्वयंघोषित नेत्यांनी तपासून पाहावे, अशी जळजळीत टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती व उद्धव ठाकरे शिवसेनेचे खेड आळंदी विधानसभा संघटक अमोल पवार आणि मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी यांच्यावर केले. गुरुवारी 11 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन माजी उपसभापती अमोल पवार, माजी सरपंच पाटीलबुवा गवारे यांनी जबाबदार ठरून आमदार मोहिते पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आमदार मोहिते यांनी टीका करणाऱ्या मंडळींचा समाचार घेतला. अमोल पवार व पाटील गवारी हे सुपारी बहादर असून खेडचे तहसीलदार आणि प्रांतांच्या विरोधात भरपूर पुरावे असून योग्य वेळी योग्य ठिकाणी सादर करणार असल्याचं देखील आमदार मोहिते यांनी पत्रकारांना सांगितलं. याच्यामध्ये माझा वैयक्तिक कुठेही संबंध येत नाही आणि प्रांताला तुम्ही विचारू शकता. माझा कधीही त्याच्याशी फोन झाला नाही, त्याच्या संदर्भात कधी मीटिंग झाली नाही. कारण हे सगळे अधिकार जर वरच्या पातळीवर आहेत आणि इम्प्लिमेंट करायचा अधिकार प्रांताला आहे. प्रांताला असा वेगळा काहीच अधिकार नाही ना. त्यामुळे प्रांताला त्याच्या ठिकाणी काय वेगळं हे असं. आणि या संदर्भामध्ये मी प्रांताची कधीच तक्रार केलेली नाही. त्यांची तक्रार जी केली प्रांत आणि तहसीलदाराची ही इथल्या वकिलांनी केली आणि त्याच्यात ते 500 वकिलांच्या सह्या आहेत. त्यांनी असं म्हणलं की हे दोघे आम्हाला अत्यंत वाईट वागणूक देतात आणि त्यांनी जे काही सुनावणी कलेक्टरसमोर झाली त्याचे रिपोर्ट गेले, त्याच्यावरनं प्रांताचे अधिकार काढले आणि तहसीलदारांनी ते 155 खाली लोकांचे सातबारेसुद्धा बदलले, त्यांचे अधिकार काढले. ह्या सगळ्या गोष्टी प्रशासकीय आहेत. याच्यामध्ये राजकारणाचा वैयक्तिक माझा काहीही संबंध येत नाही. पण जर 500 वकील जे विद्वान वकील आहेत खेड तालुक्यातले ते जर विरोधामध्ये जात असतील तर याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरतं आहे. आणि हा विषय आज चालला नाही, गेली 4-5 महिने चालला आणि 4-5 महिन्यानंतर आज कुठंतरी काही लोक बोलायला लागले आहेत. हे सगळ्या लोकांनी आंदोलनं केलीत, हे सगळ्या लोकांनी बैठका घेतल्यात. हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटलेत, हे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला भेटलेत. ही इतकी मोठी लोकं आहेत. ही परत बार सगळे उपाय यांचे झाल्यानंतर या एवढ्या मोठमोठ्या लोकांना भेटल्यानंतर आता ते माझ्यावर का आरोप करतात याचं मला खरं आश्चर्य आहे. तर ज्यावेळेला मी बैठक घेतली यांच्यासमोर घेतली, मागं कधीही मी बैठक घेतली नाही. यांच्या लोकांच्याकरता किती भांडलो ते लोकांना माहिती आहे. तुम्ही लोकांना विचारा. आता माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आल्यात, काही लोकांनी त्याच्यात ॲफिडेविट करून दिली की आम्हाला याच्या संदर्भात किती खर्च आला. आमचं सरळ काम होतं तरी आम्हाला 2% 4% खर्च आला. त्याचं वाकडं काम त्याला लाखांमध्ये खर्च आला. काही लोकांनी ते यांच्या एजंटकडे चेक दिलेत. ते चेक नंबरसुद्धा ते सुद्धा माझ्याकडे आहेत. योग्य ठिकाणी योग्य वेळेला ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहेत. ज्यांच्याकरता हे बोलतात आता, पण त्याच्या संदर्भात इतर काय लोक वकिलांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावर हे का बोलले नाहीत. आणि मी जर त्याच्या संदर्भामध्ये जर लेखी कुठल्या प्रकारची तक्रार केली नाही, माझा त्यांचा कधी फोनही होत नाही, कधी चर्चा होत नाही, मी कधी प्रांत कार्यालयात जात नाही, मी कधी तहसील कार्यालयात जात नाही, तर मी कामात अडथळा आणला कुठं. आणि त्यांनी सांगावं ना अधिकाऱ्यांनी किंवा हे काम करू नका, हे करा, असं मी त्यांना कधी सांगितलेलंच नाही. तर मी त्यांना फोन करत नाही, मी त्यांच्याकडे जात नाही, तर अडथळा नाही ते प्रश्न येतो कुठं. तुम्ही एकदा जनमानसामध्ये या 2 अधिकाऱ्यांच्या संदर्भात चर्चा करा. लोकांना काय अनुभव आले ते एकदा चर्चा करा
आणि मग माझ्यावर आरोप करा. आणि आरोप करणारी जी माणसं आहेत यांनी एकदा त्यांची स्वतःची किती जमीन गेली याच्यामध्ये ते एकदा सांगावं काय, आणि मग नंतर माझ्यावर आरोप करावेत. मी त्या ठिकाणी सांगितलं की माझी तर काही जमीन गेली नाही, त्यामुळे माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही, मी तुमच्याकरता त्या ठिकाणी भांडतो. आणि शेवटी एखाद्या गोष्टीचं अधिकारी एका कायद्याच्या कक्षेत जेवढं आहे तेवढंच ऐकतात, कक्षेबाहेरचा त्यांना ऐकता येत नाही. या ठिकाणी सौरभराव साहेबांनी सांगितल्यानंतरसुद्धा त्या अधिकाऱ्याला जेवढ्या मर्यादा होत्या, जेवढे नियमात बसवतो तेवढे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि तेवढी वाढ त्यांनी दिलेली आहे. मग मी सांगितल्यानंतर, मी मिटिंग घेतल्यानंतरच वाढ झालेली आहे. मग हे राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत गेले, हे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याकडे गेले, तहसील तुमच्या महसूल मंत्र्याला भेटले, सगळे प्रकार यांचे झाल्यानंतर मग आता हे मला का दोषी धरतात, पण हे स्वतःला एवढे मोठे नेते समजतात, याला काही पक्षाची लेबल आहेत, त्यांनी पहिली त्यांच्या पक्षाकडे जाऊन तक्रार करावी. मग पाटील गवारे हा माणूस जरा आता BJPचं काम करतो, तर महसूल खातं हे त्यांच्या विखे पाटलाकडे त्यांच्याकडे जाऊन तक्रार करावी. इथं चंद्रकांत पाटील आहेत, या ठिकाणी फडणवीस साहेब आहेत, करावी तक्रार. मला लोकांना जास्त रेट दिल्याने माझा काही तोटा होत नाही. मी सातत्यानं लोकांच्या प्रश्नामध्येच लक्ष घालतो. आणि या तालुक्यातल्या काही हातावरच्या बोटावर मोजणाऱ्या एवढ्याच लोकांची याच्यामध्ये ओरड आहे. बाकीच्या लोकांनी पैसे घेतले. 500 कोटी रुपये वाटून झाल्यानंतर आज जर हे म्हणत असतील की लोकांच्या तक्रारी आहेत, मग यांनी किती लोकांच्या तक्रारी ते तर सांगाव्यात ना. आणि राहिला प्रश्न रेडिरेक्टरचा, जर ते नियमात असेल तर सरकार 100% ते देईल. सरकारची भूमिका ही लोकांना मदत करण्याचीच आहे आणि दिलीप मोहितेची सुद्धा भूमिका ही लोकांना मदत करण्याची आहे. आता निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप हे होतात. त्यामुळं आणि हे तर माझ्या वाटेला काय मानलेलं आहे, मला त्याची काही भीती वाटली नाही. हे लोक ज्यांनी मला कधी मतच दिले नाही, जे माझ्याबरोबर नव्हते, त्या लोकांनी माझ्याबद्दल काय बोलावं आणि मी त्यांचं काय ऐकावं हे मी ठरवलेले आहे. त्यामुळं अमोल पवारनी माझ्या आयुष्यात मला कधीही मतदान केलेलं नाही. सातत्याने त्यांनी मला विरोधच केला आहे आणि फक्त बोलायचं एवढंच काम त्यांचं आहे, बाकी त्याचं दुसरं काही काम नाही. आणि माझी यांची जर हिंमत असेल तर समोरासमोर माझीसुद्धा बोलायची तयारी. त्यांनी माझ्या चुका दाखवाव्यात. त्यांनी हे कुणाची तरी सुपारी घेऊन माझ्यावर आरोप करतात असं मी म्हटलं तर, त्यामुळं मला एक तर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याइतकी काही मोठी लोकं नाहीत आणि माझा त्या विषयाशी काडीचाही संबंध नाही. प्रांताचे अधिकार काढून घेणं हा सरकारचा भाग आहे, प्रशासनाचा भाग आहे आणि देणं हाही प्रशासनाचा भाग आहे. पण इथल्या स्थानिक वकिलांनी त्यांच्या संदर्भात जे गंभीर आरोप केले, त्याच्यावरनं धस नावाच्या तुमच्या क्लार्कची बदलीसुद्धा झाली, या सगळ्याही एकदा चौकशी त्यांनी करावी. आणि प्रांत आणि तहसीलदार यांच्या भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे मी गोळा केलेले आहेत. योग्य वेळ आली की ते सगळे पुरावे मी दाखवणार आहेत, ज्यांना दाखवायचे त्यांना दाखवणार आहेत. आणि मी कधीही त्यांना दोघांनाही फोन करत नाही, माझा त्यांचा काडीचाही संबंध नाही आणि मी त्यांच्यावर कुठलाही दबाव आणलेला नाही. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या विविध मागण्यासंदर्भात खेड पंचायत समिती आवारात जोरदार निदर्शने आणि जेल भरो आंदोलन आज शुक्रवारी 12 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले. यावेळी संघटनेचे निलेश दातखिळे व अन्य पदाधिकारी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या आंदोलनास महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी पाठिंबा दिला आहे. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री यांना तत्काळ या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी ॲडव्होकेट निलेश कड आणि ॲडव्होकेट दीपक तिगळे यांनी उपस्थित आंदोलक महिला यांना जाहीर पाठिंबा दिला. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी आणि खेड तालुक्यातील आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांना शुक्रवारी दिनांक 12 जानेवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देत सोडून दिले. पंचायत समिती आवारात खेड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे दररोज ठिय्या आंदोलन सुरू आहे. गेले 40 दिवस आंदोलन सुरू आहे, मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. उलट आंदोलन बंद करून सेविकांनी बिनशर्त सेवेत रुजू व्हावे असा आदेश काढण्यात आला. शुक्रवारी आंदोलनादरम्यान अंगणवाडी कर्मचारी सेविका संतप्त झाल्या. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली. प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या वाहनातून ताब्यात घेण्यात आले. काही वेळात समज देऊन सोडण्यात आले.
चाकण सारख्या शहरी भागामध्ये असेल सगळीकडे आशा वर्कर, कोणतं सर्वेक्षण करायचे आशा वर्कर, काय करायचंय चला अंगणवाडी सेविका, म्हणजे यांच्या घरगडी असल्यासारखं या महिलांना काम ही लोक सांगतात. पण ज्या वेळेस यांच्या हक्काचं जेव्हा बोलायचंय, यांच्याशी जेव्हा चर्चा करायची तेव्हा यांना मंत्र्यांचे दौरे आठवतात. मी एवढंच सांगतो, आज राजमाता जिजाऊंची जयंती दिन आहे, स्वामी विवेकानंद यांचं देखील जयंती दिन आहे. मग यांचा आदर्श हे सरकार घेणार आहे का खोटे नुसते आशीर्वाद आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आम्ही जनतेवर गाढवाचा नांगर फिरवणार, असं यांचं धोरण आहे का काय असं वाटायला लागले. 40 दिवस तुमची दखल घेतली नाही. मी आताच जेव्हा खासदार साहेबांशी बोललो तर खासदार साहेबांनी एवढंच सांगितलं की सुप्रियाताई सुळेंनी देखील तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मी खेळे साहेब जे आहेत तुमचे संघटनेचे त्यांचं संपूर्ण भाषण ऐकलेलं आहे. मी एवढंच सांगतो तुम्हाला, या तालुक्यामध्ये आम्ही चाकण असेल, राजगुरुनगर असेल, नगरपालिका आघाडीच्या वतीने लाडके खासदार डॉक्टर अमर कोल्हे साहेब यांचं प्रतिनिधित्व बनवून, त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निलेश भाऊकर यांना पाठवण्यात आलेला आहे. आणि या तालुक्याचे आमदार साहेब हे भाऊ आहेत, हे पोहोचू शकले नाहीत, पण खासदार भाऊंचे प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. निलेश भाऊसाठी आपण विनंती करतो की आपण या तालुक्यातल्या या माता भगिनींना खेड तालुक्यातील आळंदी देवस्थानच्या मालकीच्या गायरान जमिनीत वारकरी केंद्रित बहुउद्देशीय ज्ञानभूमी या नियोजित प्रकल्पाचा भूमिपूजन व ध्वजपूजन सोहळा शुक्रवारी दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमार्फत तालुका पातळीवर गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून तब्बल 335 एसटी बसेस महिला बचत गटांना घेऊन गर्दी जमवण्यासाठी सकाळी गुलाबी थंडीत एसटी बसेस रवाना झाल्या. तर खेड तालुक्यातून 29 एसटी बसेस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून देखरेखीखाली सोडण्यात आल्या. ग्रामीण भागातील एसटीची नियमित सेवा कोलमडून पडली. विशेषतः शालेय मुलांसह नोकरदार व महिलांचे हाल झाले. बांगलादेशी तरुणाच्या अटकेनंतर प्रशासन अलर्ट. भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणाला महाळुंगे MIDC पोलिसांनी खेड तालुक्यातील शिंदे गावात अटक केली. स्वतःची ओळख लपवून राहणाऱ्या अशा व्यक्ती खोली मालकांकडून पोलिसांपर्यंत सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. चाकण भागात गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगिकीकरण वेगाने वाढल्यानंतर देशभरातून येथे रोजगाराच्या नावाखाली आलेल्या लोकसंख्येच्या लोंढ्यांमध्ये चक्क अन्य देशातील मंडळी सुद्धा येऊन बेमालूमपणे राहत असल्याची बाब समोर आली आहे. अनेक घरमालकांनी असामाजिक प्रवृत्तींना सुद्धा नकळत थारा दिल्याची बाब या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. चाकण भागात परप्रांतीय गुन्हेगारांनी देखील अशाच भाड्याच्या खोल्यांचा वास्तव्यासाठी आधार घेतल्याची बाब समोर येत आहे. पोलीस प्रशासन सुद्धा या घटनेनंतर अलर्ट झाले आहे. खेड तालुक्यातील अनोखा झाडांचा बोगदा, औद्योगिकीकरण आणि शासनाचे निरनिराळे विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका ओळखला जातो. मात्र याच तालुक्याच्या पश्चिमेला असलेली वनसंपदा देखील निसर्गाने दिलेली देणगीच मानली जाते. निसर्ग संपदेने दिलेला असाच एक झाडांचा बोगदा खेड तालुक्यात कुरकुंडी येथे पाहावयास मिळतो. कुरकुंडी येथील हा अनोखा ट्री बोगदा म्हणजे प्रौढ झाडांचा एक घनदाट मार्ग आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांच्या छताखालून जाताना येथील संपन्न निसर्ग संपदेची चुणूक पाहावयास मिळते. खेड तालुक्यातील अनेक शेतकरी पाण्याची बचत व झाडांची वाढ जलद गतीने सुरू ठेवण्यासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करताना दिसत आहे. ठिबक सिंचनाचा वापर विविध प्रकारच्या शेतीसाठी शेतकरी करत आहेत. त्यामध्ये निरनिराळ्या पिकांच्या सोबत फळांची बागेमध्ये ठिबक सिंचन लावून पाणी बचत आणि त्याची वाढ झपाट्याने होण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. खेड तालुक्यातील पाईट भागातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करून शेत शिवार असे हिरवेगार केले आहे. स्वच्छ भारत डंका पिटणाऱ्या प्रशासनाचे खेड तालुक्याचे मुख्यालय असलेले खेड तहसील कार्यालय व आजूबाजूच्या परिसरात असणारी प्रचंड दुर्गंधी, तुंबलेले गटर आणि साठलेले सांडपाणी याकडे दुर्लक्ष झाले आहे. खुद्द तहसीलदार दालनात दुर्गंधी सुटली असून तालुक्याचे राहू द्या
पण खेड तहसील कार्यालयात आधी स्वच्छता करा, तिथे स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सुंदर माझे कार्यालय अभियान राबवावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती खेड तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शासकीय कार्यालयासह शाळांमधून प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। हरवलेल्या मोबाईलमधून बँकेची गोपनीय माहिती घेत अज्ञाताने एका व्यक्तीच्या बँक खात्यातून 88,570 रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली। ही घटना 20 ते 26 डिसेंबर या कालावधीत आळंदी या ठिकाणी घडली। कृष्णा शत्रुघ्न भारद्वाज वय वर्ष 50 राहणार चरोली बुद्रुक तालुका खेड यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे परिमंडलातील सर्व औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी रास्तापेठ, गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडल स्तरावर स्वतंत्र स्वागत सेल कार्यान्वित करण्यात आले। प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते या सेलचे उद्घाटन झाले। यावेळी मुख्य अभियंता श्री राजेंद्र पवार यांच्यासह उद्योजक व चाकणमधील औद्योगिक संघटना प्रतिनिधींची उपस्थिती होती। चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबूराव मानसिंग राठोड वय वर्ष 50 यांचा नुकताच मृत्यू झाला। चाकणमध्ये आंदोलनासाठी जमलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राठोड यांना आंदोलनानंतर श्रद्धांजली अर्पण केली। PSI माननीय राठोड साहेबांचं एक हृदयविकाराच्या झटक्याने तीव्र निधन झालेलं आहे। त्यांना खेड तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल। कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले रांगणा, भुदरगड, पारगड, कलानिधीगड, गंधर्पगड आणि सामानगड हे 6 गडकिल्ले 2 दिवसात सर करत आम्ही भटके आडवाटेचे आणि टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या खेड तालुक्यातील गिर्यारोहकांनी राजमाता जिजाऊ साहेबांना वंदन केले आणि मोहीम दुर्गवीर प्रतिष्ठानच्या गड संवर्धन कार्यास समर्पित केली। या मोहिमेची सुरुवात भटवाडी, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथून झाली होती। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाळद गावामध्ये शेतकरी महिला भगिनींशी बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी चर्चा केली। सध्या परिस्थितीतील शेतीच्या कांदा पिकाबाबत माहिती घेतली। अरुणाताई आपल्या वर अरुणाताई, काय चालले, कांद्याची काय परिस्थिती आहे? काय आता पाऊस चालू आहे, सारखा दुकाट पडतोय, औषध मारितोय, हे गावात बिवात आता हे काय असं आहे। आता एकदा औषध मारून परत एवढं गावात झाली। अवकाळी पावसामुळे काय झालंय, काय हे झालंय का वातावरण? अवकाळी पावसाने झाले। आता कांदा आता एवढला खर्च करायचा, त्याच्या याने आम्हाला भाव तर योग्य भेटला पाहिजे ना असं काहीतरी। आता याला परत औषधाने परवडत ना काही, रोज एवढला भरायचा माणसाला पण। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।